नमस्कार. आज 4 जून उशिरा का होईना मान्सूनचं जे आगमन आहे भारतामध्ये, केरळामध्ये मान्सून आज दाखल झालेला आहे. IMD भारतीय हवामान विभागानं आज दिलेल्या अपडेटनुसार पाहू शकता, ही जी नवीन ब्लू लाईन आहे, केरळ जो आहे संपूर्ण व्यापलेला आहे मान्सूनने. त्याचबरोबर यामध्ये कर्नाटकच्या काही भागांमध्ये सुद्धा मान्सूनची व्याप्ती ही झालेली आहे. आजची 4 जूनच्या तारखेनुसार जी अपेक्षित तारीख होती त्यापेक्षा उशिरा मान्सून हा पोचलेला आहे केरळमध्ये. त्याचबरोबर पाहू शकता आता पुढे महाराष्ट्रामध्ये कधीपर्यंत येऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आजची सगळ्यात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे 4 जून 2026 रोजी अखेर नैऋत्य मान्सूनचं केरळमध्ये अधिकृत ऑफिशियल आगमन झालेलं आहे. गेल्या वर्षी काही दिवसांपासून केरळमध्ये सलग जोरदार पाऊस गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये सलग जोरदार पाऊस हा सुरू होता. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाचे सर्व निकष हे पूर्ण झालेले आहेत आणि अधिकृतरित्या मान्सून जो आहे केरळमध्ये या ब्लू लाईननुसार हा दाखल झालेला आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कधीपर्यंत येऊ शकतो, त्याचबरोबर पुढची जी स्थिती असेल महाराष्ट्रामध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये पाऊस हा कशा पद्धतीने राहण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसामध्ये मान्सून जो आहे हा गोव्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यानंतरनं तळ कोकणामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. मात्र काही हवामान मॉडेल्सनुसार मान्सूनच्या पुढील प्रवासाचा वेग जो आहे हा कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या पद्धतीने यानंतरचा प्रवास जो आहे केरळनंतरचा, त्याचबरोबर तळ कोकणामध्ये पोचायचा, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्याप्ती होण्याचा जो प्रवास आहे, जो वेग आहे, सध्याचे मॉडेलचे दाखवत आहेत त्यानुसार कमी दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पूर्व मान्सून पावसाची स्थिती कायम आहे. मात्र खूपच कमजोर अशा पद्धतीचा पूर्व मान्सून जो आहे, मान्सून पूर्व हा सध्या पाहायला मिळत आहे. सातारा, सोलापूर, लातूर आहे, धाराशिव, नांदेड तसेच विदर्भातील काही भागांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे. विदर्भासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे, मेघगर्जना आणि जोरदार पावसाची शक्यता या भागामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूर असेल, भंडारा, गोंदिया असेल, गडचिरोली, यवतमाळ, अकोला आणि बुलढाण्यासाठी सुद्धा काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये राज्यामध्ये सरासरी पावसाचं प्रमाण जे आहे हे कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान मॉडेलचे दाखवत आहेत ECMWF असेल, GFS असेल, यामध्ये अंदाज जो आहे पावसाचा हा कमी दिसतोय. मात्र याचा अर्थ पाऊस पडणार नाही असं नाही. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भाग पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत जर पाहिलं तर मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून महाराष्ट्रामध्ये पुढील आठवड्यामध्ये त्याचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होण्याची शक्यता आहे. मात्र तो कमजोर राहू शकतो. एखाद्या ठिकाणी पडला तर खूपच जोरदार आणि नाही पडला तर काहीच नाही, अशा पद्धतीची स्थिती ही सध्या तरी दिसून येत आहे. अधिकृत हवामान अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या सूचना ज्या आहेत यावर लक्ष ठेवा. तुमच्यासाठी जी महत्त्वाची अपडेट आहे, उद्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस राहील हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. शक्यतोवर पाहू शकता पावसाची स्थिती ही सध्या तरी खूप कमी दिसून येते. मात्र एकदा का मान्सूनची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रावर झाली, 15 ते 16 तारखेपर्यंत मान्सूनची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रावर पोचण्याची शक्यता आहे. त्यानंतरनं जूनच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे नंतरच्या 15 दिवसामध्ये पाऊस जो आहे हा चांगल्या पद्धतीने पडण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात सुद्धा अंदाज जे आहेत, अपडेट जे आहेत, आपण दररोजच्या अपडेट अशाच वेळेवर देत राहणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.